नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. बिर्याणी प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस दलातील काही कर्मचारी वसुली करत असल्याचा धक्कादायक आरोप पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. पाहुयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. पुणे पोलीस दलात वसुली रॅकेट. डीसीपींच्या आरोपांमुळे खळबळ. पोलीस दलातील वसुलीखोर कोण? कथित वसुलीवर पोलीस आयुक्त गप्प का? पुणे पोलीस दलात फुकट बिर्याणीची खमंग चर्चा रंगलेली असतानाच या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं आहे. पुणे पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोप पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ती विश्रामबागच्या हद्दीत नॉनव्हेज खूप चांगलं मिळते असं ती म्हणत होती मला. हो, कुठे? ते बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी. बरं, ती चांगली असते ती एक जरा घेऊन आपल्या सोनवणेकडे पाठवून द्याल आणि काय याचा इश्यू असेल तर पियाला सांगून द्याल मॅडम मी सांगितलं म्हणून. मी बोलू पियाला? नाही करतो ना, त्यांना उगाच विनाकारण कसं. नाही पण कशाला त्याच्या हद्दीमधला तर आपण पैसे कशाला देत बसायचे तिथं? आपल्या हद्दीमध्ये पैसे द्यायचे का? प्रियंका नारनवरे या पुण्यातल्या झोन 1च्या पोलीस उपायुक्त आहेत. अशा महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यानं हा आरोप केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलंय. पुणे पोलीस दलातील कर्मचारी श्याम साळुंखे आणि नितीन पालवे यांच्यावर हा आरोप करण्यात आलेला आहे. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी ती कथित ऑडिओ क्लिप तयार केल्याचा दावाही नारनवरे यांनी केलेला आहे. या प्रकरणाची जाहीर चर्चा झाल्यानंतरही पुणे पोलीस आयुक्तांनी मौन सोडलेलं नाही. ज्या प्रकारे अशा ह्या मागण्या होत आहेत त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सहन न करता त्या एक्सपोज करायला पाहिजेत आणि अशा संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावरती तातडीने कारवाई होईल याचीही खात्री करायला पाहिजे. एका पोलीस उपायुक्त पदावरच्या अधिकाऱ्यानं वसुलीसारखे गंभीर आरोप केल्यानंतरही पोलीस आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही हे विशेष. प्रियंका नारनवरे यांच्या आरोपात तथ्य असेल तर कुणाच्या आशीर्वादानं हे वसुली रॅकेट चालवलं जातंय, यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, कुणाकडून ही वसुली केली जात आहे, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे. पोलीस आयुक्तांना मी सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टीचा तपास करायचा, दोन्ही अँगलनी या प्रकरणाचा तपास करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचा एकदा अहवाल मला प्राप्त झाला की मग त्याच्या संदर्भातली भूमिका राज्य सरकारला घेता येईल. अलीकडच्या काळात राज्याच्या पोलीस दलात वसुली शब्दाची वारंवार चर्चा होत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात खंडणी वसुली प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसंच माजी गृहमंत्र्यांवरही अशाच प्रकारचा आरोप झालाय. आता पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा वसुलीची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या संपर्कात आहेतच. त्याचबरोबर PK जैन माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुद्धा आपल्यासोबत आहेत. जैन सर, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. पण वैभव, तू आधी सांगशील, एका बाजूला आधी आलेली त्यांची वक्तव्य किंवा ऑडिओ क्लिप, त्यानंतर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि आता प्रियंका नारनवरे करत असलेले आरोप, काय सांगशील या सगळ्याविषयी? एका बाजूला आपण त्याच पोलिसांच्या जीवावर घरी शांतपणे झोपू शकतो, दुसरीकडे मात्र त्याच पोलिसांची प्रतिमा मलिन होते कुठेतरी अशा अनेक प्रकारांमधून. सुवर्ण, अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या प्रकारामुळे दुखावलेत. अनेक अधिकाऱ्यांचे फोन येत आहेत ज्यांनी यापूर्वी पुण्यामध्ये काम केलं. या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा सगळा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे आणि पोलिसांची ही बदनामी जी आहे ती थांबवली पाहिजे. मात्र एकानंतर एक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. यापूर्वी ज्या IPS प्रियंका नारनवरे झोन 1च्या DCP त्यांच्या या क्लिपनं सुरुवात झालेली होती आणि आता त्यानंतर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी जो खुलासा दिला माध्यमांकडे त्याच्यामध्ये त्यांनी थेट आरोप केला आहे काही कर्मचारी आणि पूर्वाश्रमीच्या तिथल्या DCP जे आहेत या सगळे मिळून एक वसुलीचं रॅकेट जे
ते तिथं चालवत होते आणि त्यांचं रॅकेट मोडून काढायचा प्रयत्न केल्यामुळे आपल्या विरोधामध्ये हे षडयंत्र केलं गेलं असा त्यांनी आरोप केला. जवळपास 48 तास हे सगळं प्रकरण सुरू होऊन झालेत, मात्र त्याला कुणीही उत्तर द्यायला तयार नाही. पुण्याचे पोलीस आयुक्त हे सातत्यानं या सगळ्या संदर्भामध्ये विचारणा करूनही काहीच बोलायला तयार नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की पोलीस खात्यामधल्या एका झोनच्या DCP या दुसऱ्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावरती आरोप करतात की इथं वसुली केली जात होती आणि हे रॅकेट डिस्टर्ब झाल्यामुळे किंवा हे रॅकेट मोडीत काढल्यामुळे आपल्या विरोधामध्ये हे षडयंत्र होतंय. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्याच ठिकाणी वसुली होत होती आणि ती थांबवण्यामुळे हा प्रकार घडलाय असा त्यांचा आरोप आहे. जे युनिट कमांडर आहेत पुण्याचे किंवा पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत, पूर्ण पोलीस दलाचे प्रमुख, ते मात्र या सगळ्यावरती काही बोलायला तयार नाहीत. त्यांच्याकडे सातत्याने विचारणा करूनही ते जवळपास 48 तास झाले गप्प आहेत. आम्ही जवळपास 15 ते 20 फोन कॉल्स 2 ते 3 तास वाट पाहून 15 मिनिटांची त्यांची भेट या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना सातत्याने हे विचारत होतो. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. वसुलीचा आरोप केला जातोय. आधीच राज्यात एका वसुलीच्या प्रकरणाने राज्य सरकार अडचणीत आलेलं आहे पूर्ण, आणि आता दुसऱ्या वसुलीचे जे आरोप होत आहेत त्याच्यामध्ये इतक्या गंभीर आरोपांचे इतर कोणी ते केलेले नाही, तर एका IPS अधिकाऱ्यांनी जो सर्व्हिंग आहे, जो तिथंच काम करतोय, त्यानं केलेले हे आरोप आहेत. त्याची काही चौकशी होणार आहे का? त्या संदर्भात काही अधिकृत तक्रार आहे का? प्रियंका नारनवरे यांच्या बाबतीमध्ये हाच प्रश्न आहे. त्यांनी या संदर्भामधली काही अधिकृत तक्रार केली आहे का? जर वसुली त्या ठिकाणी सुरू होती तर तसे काही डिफॉल्ट रिपोर्ट जे आहेत ते पाठवलेत का? तसं काही रेकॉर्ड जनरेट केलंय का? या कर्मचाऱ्यांची बदली ही एकाची फरसखाना पोलीस ठाण्यात आहे, एकाची क्राईम ब्रांचला त्याची नियुक्ती झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे कर्मचारी अजूनही कार्यरत आहेत. ज्या DCPचं नाव घेतलं जातं त्या DCP प्रियंका नारनवरेंचं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या जागेवर परत यायचंय. मात्र ज्या उपायुक्त आहेत त्यांची पुण्यातली टेन्युअर जी आहे ती पूर्ण संपलेली आहे. त्यांची आता जिल्ह्याबाहेर किंवा पुण्याच्या कमिशनरेटच्या बाहेर बदली होण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय असणार नाही. नियमाने त्या परत पुण्यामध्ये त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रियंका नारनवरे यांनी त्यांच्यावरती आरोप केलाय, तो कितपत खरा आहे? या सगळ्या विषयी आपण बोलूया. वैभव, पुन्हा तुझ्याकडे येते. जैन सर पण आपल्या सोबत आहेत. जैन सर, वैभव जे म्हणाला ते वाक्य फार महत्वाचं आहे, कारण तेच वाक्य घेऊन मी तुमच्याकडे येते की आधीच वसुलीच्या एका प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला आहे, चौकशी सुरू आहे. दुसरीकडे पुण्यात सुद्धा तसंच बघायला मिळालं. तुम्ही काय सांगाल? तुमची पहिली प्रतिक्रिया जैन सर. हे फार दुर्दैवी प्रकरण आहे. याच्यामध्ये पोलिसांची प्रतिमा नक्कीच फार मोठ्या प्रमाणात मलिन होत आहे. आता या केसमध्ये टेक्निकल अनालिसिस जरी आपण केला फोन कॉल्सच्या, आणि आता तर फोन कॉल्स काय काय झाल्या त्याची सुद्धा माहिती काढता येते. तर ही माहिती काढून ताबडतोब त्याची एन्क्वायरी करून हे नक्की केला पाहिजे की DCP आणि संबंधित कर्मचारीमध्ये संभाषण झाला किंवा नाही, आणि हा कर्मचारी कोण होता याची अजून काही वाच्यता झालेली नाही. म्हणजे हा कर्मचारी ज्यांनी तक्रार केलेली आहे किंवा ज्यांनी ही ऑडिओ क्लिप ज्यांनी हे व्हायरल केलेली आहे, तो कर्मचारी त्याला कोणत्या कंडिशन मध्ये, म्हणजे तो काय पोझिशन मध्ये होता की त्याला ती बिर्याणी आणण्यासाठी सांगण्यात आला. परंतु जे काही प्रकार आहे ते फार धक्कादायक आहे. याच्यामध्ये जरी DCP आरोपी आढळतील तर त्याच्यावर अतिशय नक्की फारच कडक कारवाई झाली पाहिजे. माझ्या सेन्स आणि सेन्सिबिलिटीला हे ऍक्सेप्ट होत नाही की एक तरुण DCP सारख्या अधिकाऱ्यांनी आणि डायरेक्ट IPS अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे बिर्याणी बद्दल असे उद्गार काढावे आणि आपल्या हद्दीत येणाऱ्या खानावळकडून ते फोकटामध्ये घ्यायचे, आणि हे म्हणजे मला पचतच नाही अजिबात. तरी पण जरी याच्यामध्ये तथ्य असेल चौकशी नंतर, आणि ही चौकशी ताबडतोब झाली पाहिजे, याच्यामध्ये काही फारसा वेळ लागत नाही. ही चौकशी झाल्यानंतर जरी DCP दोषी आढळले तर त्याच्यावर फार मोठी कारवाई झाली पाहिजे. आणि हा कॉन्स्टेबल जरी जसा त्याचा आरोप आहे की हा पूर्वीच्या एक एक्स्टॉर्शनचा रॅकेट त्या ठिकाणी चालत होता, त्याच्याबद्दल सुद्धा जे काही पुरावे गोळा करायचे आहे ते गोळा करून त्याच्यावर सुद्धा एक सखोल चौकशी करून, पण ते टाइम बाउंड झाला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जेवढा उशीर झाला तेवढा पोलीस खात्याची प्रतिमाला अजून बटा लागणार आहे. तर मला असं म्हणणं आहे की फार गंभीर प्रकरण आहे, आणि या ठिकाणी जे पोलीस आयुक्त आहेत त्या ठिकाणी त्यांनी याच्यामध्ये दखल घेऊन स्वतः मॉनिटर करून याला येत्या 2-3 दिवसांमध्ये याचा निकाल काढला पाहिजे की याच्यामध्ये खरा आरोपी आणि खरा दोषी कोण आहे. नक्की. जैन सर, एका बाजूला महाराष्ट्रामध्ये असं चित्र पोलिसांचं, अशी प्रतिमा पोलिसांची बघायला मिळते की स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत. 12-12 तास, 15-15 तास रस्त्यावर उभं राहून किंवा ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी उभं राहून जनतेची सेवा केली जाते. अनेक जण कोरोनाने मृत्युमुखी पडलेत कारण ते कर्तव्य दक्ष होते, कर्तव्य बजावत होते. एका बाजूला ही प्रतिमा आहे. न्यूज 18 लोकमत
सुद्धा अशा सगळ्यांविषयी बोलत असतं, माहिती देत असतं. दुसरीकडे मात्र प्रियंका नारनवरे यांची ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानंतर पोलीस दलाविषयी प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि त्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी पुणे पोलीस दलामध्ये असं वसुली रॅकेट चालतं अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. हे अधिक गंभीर आहे असं वाटतं. त्यांनी जरी हे आरोप करायचे होते तर त्यांनी आधी या गोष्टीबद्दल आपले ऍडिशनल सीपी आणि सीपी साहेबांना कळवलं पाहिजे होता की या ठिकाणी असं असं चालू होता. म्हणजे त्याची भूमिका आणि त्याच्यामध्ये ते चौकशी करत आहेत किंवा ते काहीतरी डिफॉल्ट रिपोर्ट पाठवून आलेले असं त्यांनी इंडिकेट केला पाहिजे होता. त्यांनी जरी हा वेळेवर इंडिकेट केला नसेल तर हा एक डिफेन्स मेकॅनिझमचा भाग आहे. नंबर 1. नंबर 2, आता त्याची स्वतःची भूमिका म्हणजे ही ऑडिओ क्लिप त्यांची खरी आहे की नाही असा म्हणजे ऐकली आपण ऑडिओ क्लिप तर आपल्याला वाटते खरी आहे, पण ही ऑडिओ क्लिप खरी आहे की नाही हे सुद्धा तातडीने ठरवलं पाहिजे. कारण त्या कर्मचाऱ्यासोबत किती मिनिट त्यांचं संभाषण झाला आणि ते संभाषणाचं कारण काय, तो कुठे पोस्टेड होता हा एक महत्वाचा विषय आहे. तो कुठे पोस्टेड होता आणि तो म्हणतो की मी पीआय साहेबांना सांगतो, तर हे त्यांना सांगता की तुम्ही पीआय ना सांगण्याची आवश्यकता नाही, तुमच्या लेवलवरती आणा. म्हणजे मला समाव हे पचत नाही की एवढे तरुण IPS अधिकारी या थरापर्यंत जातील. तरी पण चौकशीमध्ये जे काही तथ्य आहे ते समोर येईल आणि त्याप्रमाणे अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. नक्की. जैन सर, विनंती करेन आपण असेच सोबत राहा. माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित दूरध्वनीवरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. दीक्षित सर, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? कारण खरोखर जेव्हा असे विषय येतात, वसुली रॅकेट संदर्भात बोललं जातं आणि आता तर नारनवरे स्वतः म्हणतात की वसुली रॅकेट पुणे पोलीस दलात चालवलं जातं. अशा सगळ्यानंतर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? मुख्य मुद्दा असा आहे की आता जसं जैन साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ही जी काही ऑडिओ टेप व्हायरल झालेली आहे त्याची व्हॉइस टेस्ट करून त्याचं अनालिसिस करून हा आवाज त्या DCPचाच आहे हे पहिल्यांदा एस्टॅब्लिश करायला पाहिजे. नंबर 2, त्यातले जे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत जर त्यांचा आवाज तोच असेल आणि खरा असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही बोललेले आहे ते नक्कीच अत्यंत आक्षेपार्ह आणि गंभीर असं वक्तव्य आहे. अगदी. आणि त्याच्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल. ते कोणी त्याचं रेकॉर्डिंग केलं का केलं हा वेगळा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही जर ते बोललेला आहात का नाहीत हा आधी पहिल्यांदा मुद्दा आहे. ते जर बोललेला असाल तर ते आक्षेपार्ह आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि शासनाने त्याची गंभीर मला असं वाटतं की दखल घेतलेली आहे. त्याप्रमाणे पोलीस आयुक्तांनी सुद्धा त्याप्रमाणे तातडीने चौकशी पूर्ण केली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्या प्रकारची त्यांच्याकडे आज साधनं उपलब्ध आहेत. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधून त्याचं अनालिसिस करून घ्यावं, व्हॉइस अनालिसिस करून घ्यावं. या मॅडमचा जे कोण आहेत त्यांचा देखील आवाज त्याचं टेस्टिंग करून घ्यावं आणि ते एस्टॅब्लिश करून जर ते खरं असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे. नक्की. दीक्षित सर, एक मुद्दा इथे असा पण उपस्थित होतो की जेव्हा त्यांची ऑडिओ क्लिप समोर आली त्यांना प्रसार माध्यमांकडून किंवा जनतेकडून उत्तरं मागितली गेली तेव्हा त्यांनी अशा प्रकारचं वसुली रॅकेट चालतं असा मुद्दा पुढे केला. तर हे कितपत योग्य? मुद्दा असा आहे की तुम्ही पोलीस अधिकारी आहात, DCP रँकचे अधिकारी आहात. तुमच्या जर ही गोष्ट माहिती होती की तुम्हाला अशा प्रकारचं एक्सटॉर्शन रॅकेट चालतं तर तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. अगदी. तुमची जबाबदारी काय आहे? तुम्हाला पोलीस अधिकारी म्हणून माहिती होतं की कोणी आपल्या सबऑर्डिनेट्स किंवा अन्य कोणी अधिकारी काही असं आक्षेपार्ह वर्तन करत असतील तर तुम्ही ते त्याच्याकडे कानाडोळा करणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे योग्य आहे का? तुम्ही तुमचा पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य काय केलं हा प्रश्न नाही काही येत. आणि दुसरे करतात म्हणून मी करतो हे काही त्याचं समर्थन किंवा होऊ शकत नाही. तुम्ही काय करताय हा मुद्दा आहे. नक्की. दीक्षित सर, अजून एक मुद्दा जैन सर ज्याचा उल्लेख करत होते की एक DCP रँकचा तरुण अधिकारी अशा प्रकारे बिर्याणी फुकट देण्यासंदर्भात वक्तव्य करू शकेल याच्यावर त्यांचा विश्वास नाही की त्यांना ते खरं वाटत नाहीये. तर तुम्ही याविषयी काय सांगाल? म्हणजे तुमचा अनुभव, तुमचं ऑब्झर्वेशन या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, मी त्याच्यात असं म्हणेन की पहिल्यांदा तो जो आवाज आहे तो आवाज आधी खरोखरचा यांचा आहे किंवा नाही हे एकदा सिद्ध व्हायला पाहिजे. आणि तो आवाज जर सिद्ध झाला असेल त्याच्यानंतर असं आहे की तो तरुण आहे का मध्यमवर्गीय आहे याचा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की तुम्ही अशा प्रकारे फुकटामध्ये मला अमुक पाहिजे, फुकटात तमुक पाहिजे अशा जर मागण्या करत असाल तर त्याच्यातून तुमचा हेतू स्पष्ट आहे आणि तो जो हेतू आहे तो आक्षेपार्ह आहे. तुम्ही कोणत्याही वयाचे असा. किंबहुना मी तर असं म्हणेन याच्या पुढे जाऊन की जे तरुण असतात त्यांनाच भ्रष्टाचार लवकरात लवकर सुरू करायची फार इच्छा असते असं अनेक गोष्टींमधून सिद्ध झालेलं आहे. अशा अनेक केसेस झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये अगदी प्रोबेशनरी जे अधिकारी होते
काही IPS अधिकारी सुद्धा होते, त्यांना सुद्धा पकडायची वेळ आलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई पण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही प्रोबेशनर आहात का, तुम्ही तरुण आहात का काय, ह्याचा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही जे बोलताय, तुम्ही ज्याप्रमाणे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देताय आणि दुसऱ्यांच्याकडून ते करायला लावताय, हे योग्य आहे का? पण अशा प्रकारे दीक्षित सर वारंवार बघायला मिळालंय, अशा क्लिप्स बघायला मिळाल्या आहेत, व्हिडिओ ऑडिओ बघायला मिळालेले आहेत की जिथे चिरीमिरीपासून ते मोठमोठ्या वसुली रॅकेट्सपर्यंत पोलीस दलामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत, त्या सांगितल्या जातात, त्या बघितल्याही जातात. अशा सगळ्यावर तुम्ही काय भाष्य कराल? म्हणजे तुमच्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये असं सगळं तुम्ही समोर बघितलं आहे का आता परिस्थिती आणि सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत? नाही, मी असं म्हणेन की याला संपूर्ण शासकीय नोकर हे जबाबदार संस्था आहे. त्याच्यामध्ये पोलीस खातं काही वेगळं आहे किंवा फक्त पोलिसांमध्येच हे आहे असं नाही. तिथे पुढे शासकीय अधिकारी, जे कोणी शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करत असतील त्यांच्यावरती भ्रष्टाचार विरुद्ध कायद्याप्रमाणे कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना शासनातून बाहेर काढायला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. आता पोलीस खात्यात त्यांनी करावं का नाही करावं याचं अर्थात उत्तर नाही हेच आहे. आणि जे बाकी कुठल्याही शासकीय विभागातल्या कर्मचाऱ्यांनी करू नये ते पोलीस खात्यातल्याही लोकांनी करू नये. आणि ते जर त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत असतील कुठल्याही कारणासाठी तर तो जास्तीत जास्त आक्षेपार्हच आहे. त्याला कोणाचाही अपवाद नाहीये. दीक्षित सर, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. जैन सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. जैन सर, माझा हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे की अशा प्रकारे जिथे एक प्रकरण, इतकं मोठं प्रकरण ज्याच्यामुळे एका मंत्र्याला मंत्रीपद गमवावं लागलं, वसुली संदर्भातलंच प्रकरण, पोलिसांची प्रतिमा त्यामध्ये सुद्धा डागाळली गेली, असं असताना आता पुण्यामधनं हा प्रकार समोर येतोय. अशा प्रकारची वसुली रॅकेट्स चालतात आणि ती चालायला नकोत असं जरी प्रत्येकाला वाटत असलं तरी हे घडतंय. जैन सर, याला मी दुसरं काही म्हणू शकत नाही. लालच आहे, ह्युमन नेचर आहे, म्हणून लोक अशा गोष्टीला बळी पडतात. आणि त्याच्यासाठी नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई सुद्धा होत असते. बरेचशे लोकांना समाजासमोर शर्मेने जावं लागतो, तरी सुद्धा लोक करतात. पण माझा याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की असे जे लाचखोर अधिकारी आहेत, जे कोणी लाचखोर अधिकारी आहेत, ते कोणत्याही खात्याची असू द्या, त्या लोकांवरती कारवाई अशी झाली पाहिजे मागे जशी मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये झाली होती. म्हणजे जो लाचखोर अधिकारी आहे त्याची संपत्ती कुर्क झाली पाहिजे. ती संपत्ती कुर्क झाली नाही तर काय, तीच संपत्ती त्यांनी कमवली गैरमार्गाने आणि त्याच संपत्तीच्या भरोश्यावर तो मागे पुढे आपला कोर्ट केस जो आहे ते लढत बसतो आणि कधीतरी तो सुटतो त्या केसमधून. तर त्या लोकांची संपत्ती कुर्क झाली पाहिजे, सीज झाली पाहिजे, जेणेकरून ते लोकांसमोर एक उदाहरण झाली पाहिजे की या माणसाने भ्रष्टाचार केला म्हणून तो आज रस्त्यावर आला. तर अशा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे फक्त दिखावी कारवाई आहे. काही लोक त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट बघा तुम्ही अँटी करप्शनच्या, हे 8-10% असेल फार मोठ्या मुश्किलीने, ते सुद्धा असेल तर. आणि वर्षोनवर्ष जे केस आहे ते लटकत असतात. बरेचसे खाते असे आहेत ज्याच्यामध्ये कन्व्हिक्शन होऊन लोक सुद्धा खात्यामध्ये अजूनही त्याच्या पदावर कार्यरत आहेत. तर ही जी आहे ती सिस्टमिक कुठेतरी फॉल्ट आहे. आणि पोलिसांवरती का डोळा येतो लोकांच्या, बाकी खात्यामध्ये बघा तुम्ही, महसूल खाता असेल, कॉर्पोरेशन असेल, त्या ठिकाणी समोरची पार्टी आणि शासकीय कर्मचारी दोघांचा फायदा असतो. पोलिसांमध्ये काय, लोक येतात तुमच्याकडे जेव्हा ते त्रासलेले असतात तेव्हा पोलिसवाल्यांनी पैसे मागितले म्हणून लोक अजून दुखावतात. नक्कीच. जैन सर, तुमच्याशी आणि दीक्षित सरांशी सविस्तर पुन्हा बोलायचं आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आपल्या सोबत आहेत. नीलमताई, एक प्रकरण सुरू असताना, महाराष्ट्रामध्ये ज्याची चर्चा सुरू असताना पोलिसांच्या वसुली संदर्भातलं प्रकरण, आणि दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा नारनवरे यांच्यावर जेव्हा आरोप झाले, त्यांची ऑडिओ क्लिप समोर आली, त्यानंतर ते असं म्हणतायत की पुण्यामध्ये असं वसुली रॅकेट चालतं. तुम्ही काय सांगाल? वसुली रॅकेट चालतं असं कोणी विधान केलेलं आहे? मला स्पष्ट झालं नाही. हो, स्वतः नारनवरे जेव्हा स्पष्टीकरण देत होत्या, त्यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात जेव्हा त्यांना विचारणा झाली तेव्हा त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की एकतर जाणीवपूर्वक माझी ही क्लिप काढली गेलेली आहे, मी असं काही बोलले नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणाल्या की पुण्यामध्ये अशा प्रकारे वसुली रॅकेट चालतं. एक मला असं वाटतं की या निमित्ताने दुर्दैवाने म्हणजे काही पुणे शहरामध्ये दुखावले गेलेली पोलिसांमधलीच घटक असू शकतात की जे हे अशा प्रकारने त्याचं बरंचसं काही त्याच्यामधून त्यांनी वातावरण निर्मिती केलेली आहे. ते खरी का खोटी हे तपासलं जाईल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
परंतु मला 2 गोष्टींकडे लक्ष वेधायचं आहे. एक म्हणजे असं आहे की अजून आपण ही मीडिया ट्रायल घेतोय असं वाटत नाही का तुम्हाला? कारण असं आहे की तुम्ही चौथा स्तंभ आहात, अत्यंत जबाबदार वाहिनी आहात. अशा वेळेला हा पोलीस कर्मचारी कोण आहे त्याचं नाव गुप्त आहे. ज्यांच्याबद्दल बोललं जातंय ते मात्र जाहीर होतंय. दुसरं याचा एसपी बिर्याणीचा तर डायरेक्टली काहीच संबंध नाही, पण तिथून सुद्धा अशी फुकटामध्ये पोलिसांना बिर्याणी दिली जाते असं काहीतरी रेकॉर्डवर येत आहे. हो. मला काय वाटतंय की जाहीर चौकशी वगैरे अशी होण्याच्या अगोदर मीडियामधून या सगळ्या गोष्टी येताना उद्या एखादा माणूस हा विचार करूया, न्यायसंस्था कशासाठी आहे? न्यायसंस्था याच्यासाठी की निर्दोष माणसाला कुठेतरी आरोपी ठरवता कामा नये. दुसरा मुद्दा अगदी महत्वाचा, वसुली रॅकेट चालू असेल तर त्या ज्या अधिकाऱ्यांना दिसतं आहे त्यांनी त्या संदर्भामध्ये पोलिसांची तक्रार निवारणाच्या बद्दलची यंत्रणा आहे, तक्रार निवारण समिती आहे, त्यांचे वरिष्ठ आहेत. अगदी काहीच त्यांना असं वाटलं तर म्हणजे त्यांचे उच्च पदस्थ सरकारी अधिकारी माहिती असतात. अनेक जण जे आहेत ते स्वतः सीताराम कुंटे हे अत्यंत सरळ मार्गी आणखीन अतिशय पारदर्शी कारभार असणारे मुख्य सचिव आपल्याला मिळालेले आहेत. त्या अनेक वेगवेगळ्या वैधानिक मार्गाने ते तक्रार करू शकतात, सांगू शकतात. आणि दुसरं असं की समजा त्या पोलीस कॉन्स्टेबल बाईला असं वाटलं की पैसे न देता एसपी बिर्याणी किंवा कुठली बिर्याणीचे आणू नये, तर त्याच्यावर मार्ग काय होता? त्यांनी त्यांच्या दारदवऱ्यांच्या वरिष्ठांकडे ते सांगायला होतं की मी हे काम करणार नाही म्हणून. अरे बाबा, मीडियामध्ये देऊन संपूर्णपणाने गोंधळ घालून ठेवायचा. मला तर सरळ असं वाटतं की यांचे कोणतरी बोलविते धनी आहेत. मी स्पष्ट सांगते की पुण्यात 10 तरी चांगले पोलीस अधिकारी माझ्या माहितीचे आहेत की ज्यांनी बरीचशी रॅकेट्स खणून काढलेली आहेत. नक्की. देशांच्याकडून पकडलेलं आहे. त्याच्यावर सूड म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये. आणि तुम्ही प्रतिनिधींना चांगली माहिती आहे या सगळ्या गोष्टींची आणि याच्यामुळे कुठल्या तरी प्रकरणाचा वचपा कुठल्या तरी मार्गाने काढायचा हे सगळं नक्की अशा सुद्धा गोष्टी नक्कीच समोर आलेल्या आहेत. नीलमताई, तुर्तास तरी आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात, पण नीलमताई ज्या विषयावर बोलल्या त्याविषयी मात्र इथे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बोलावंच लागेल. हे कुठल्याही प्रकारचे मीडिया ट्रायल नाही. अर्थात त्यांनी म्हणजेच नारनवरे यांनी जे स्पष्टीकरण दिलं तेही आक्षेपार्ह आहे. वसुली रॅकेट चालतं आणि त्याचा तुम्ही एक भाग आहात का, असा एक प्रश्न नक्की उपस्थित होतो. आणि एका बाजूला जेव्हा आम्हीच न्यूज 18 लोकमत म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या पोलिसांविषयी बोलतो, तेव्हा आम्हाला हाही प्रश्न विचारायलाच हवा की अशा प्रकारे वसुली रॅकेट कसं काय चालू शकतं. अर्थात दोन्ही बाजू सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मीडिया ट्रायल नाही आणि उगाचच कुणावर तरी बोट ठेवायचा, आक्षेप घ्यायचे म्हणून हा कार्यक्रम नक्कीच नाही. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सरकारची स्पष्ट इच्छा नाही असा आरोप करत ग्वाटेमालामध्ये हजारो नागरिकांनी काल निषेध मोर्चा काढला. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी महामार्ग अडवले आणि त्याचबरोबर यावेळी आंदोलकांनी राष्ट्रव्यापी संपाची हाक दिली आहे. अटॉर्नी जनरल कॉन्सिलो पोरास यांनी 23 जुलै रोजी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते जुआन फ्रान्सिस्को सँडोवल यांना काढून टाकल्यापासून दबाव निर्माण होतोय असा आरोप केला होता. ग्वाटेमालातल्या या आंदोलनाला विद्यार्थी, सामान्य नागरिक अशा सगळ्यांचाच पाठिंबा मिळतोय. अमेरिकेतील अलास्कामध्ये रात्री 10:15 वाजता 8.2 तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवले. आतापर्यंतचा हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. भूपृष्ठ भागापासून 29 मैल खोल भूकंपाचे धक्के बसले. रस्त्याचं नुकसान झालंय, पण सुदैवानं अजून तरी जीवितहानीचं वृत्त नाही. दक्षिण अमेरिकेतल्या सिनेमांसाठीचं सर्वात मोठं फिल्म कलेक्शन आगीत भस्मसात झालंय. ब्राझीलमधील साओ पावलो इथल्या सरकारच्या अखत्यारीत एका गोदामात सिनेमासाठीचे प्रोजेक्टर्स, सिनेमा संबंधित कागदपत्रांचं यात मोठं नुकसान झालं. आग आणखी पसरू नये यासाठी अग्निशमन दलाची 15 वाहनं आणि 50 जवान यासाठी तैनात होते. नेकोक्लीच्या किनारपट्टीच्या गावात एक नवीन मानवीय संकट ओढावेल अशी भीती कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हजारो प्रवासी, त्यापैकी हैतीतील बरेच लोक बुधवारी बोटीनं उत्तरेकडील प्रवासासाठी जमले होते. तर पनामाच्या सीमेच्या दक्षिणेकडील कापरगाना नावाच्या छोट्या गावातून बोटीनं जाण्यासाठी शेकडो परप्रांतीयांनी उर्वाच्या अखातीच्या काठावर गर्दी केली. नेक्लोलीच्या संचालकांचं म्हणणं आहे की प्रवेश करणाऱ्या लोकांची संख्या उपलब्ध वाहतुकीपेक्षा मोठी आहे.
आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना हे व्यवस्थापित करणं मुश्किल आहे. इस्रायलमध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देणार असल्याचं पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी म्हटलंय. इस्रायलमध्ये या वर्षाच्या सुरुवातीस जगातील सर्वात यशस्वी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आणि नफ्ताली बेनेट यांनी केलेल्या घोषणेमुळे आपल्या देशातील नागरिकांना पाश्चात्य लसीचा 3रा डोस देणारा इस्रायल हा पहिला देश ठरला. पोर्तुगालमध्ये कोरोना निर्बंध लसीच्या संदर्भात काही निर्बंध जे ते शिथिल केले जाणार आहे. 70% नागरिकांचं येत्या 6 आठवड्यात लसीकरण पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर पंतप्रधानांनी ही घोषणा केली. ऑक्टोबरपर्यंत 85% लसीकरण पूर्ण होईल आणि त्यामुळे आपण एक पाऊल पुढे टाकत असल्याचं पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी म्हटलंय. येणाऱ्या 3 महिन्यात टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल केले जातील असं देखील त्यांनी म्हटलं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी कोट्यवधी फेडरल कामगारांसाठी नवीन साथीच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. सगळ्या फेडरल कामगारांचं लसीकरण झालं आहे की नाही, शिवाय ते होण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करण्याबद्दल त्यांनी सूचना दिल्यात. काही सक्तीची नवीन मार्गदर्शक तत्वही जो बिडेन यांनी जाहीर केली आहेत. फेडरल वेतन श्रेणी घेणाऱ्या 4 दशलक्ष कामगारांचं लसीकरण वेगाने करण्याविषयी पावलं उचलण्यात आली. अमेरिकेतील आर्कान्सासच्या रिपब्लिकन गव्हर्नरने कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा मास्क सक्तीबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. गव्हर्नर आसा हचिसन्स यांनी पुढील आठवड्यात अधिवेशन त्यांनी बोलवण्याचं ठरवलं आणि या अधिवेशनात राज्य कायद्यात सुधारणा करून पुन्हा एकदा स्थानिक सरकारी संस्थांमध्ये फेस मास्क सक्तीचा असेल. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात येतो आहे. त्याबाबत बर्डार्ड काउंटी स्कूलच्या पुण्यातल्या IPS स्तराच्या अधिकारी प्रियंका नारनवरे यांची ऑडिओ क्लिप बाहेर आली. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि त्यात स्पष्टीकरण देताना त्या असंही म्हणाल्या की पुण्यामध्ये पोलीस दलात अशा प्रकारे वसुली चालते किंवा वसुली केली जाते. या गंभीर आरोपानंतर हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा ढवळून निघालं. आपण या सगळ्याविषयी आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलतो आहोत. आपल्याबरोबर PK जैन माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि आता या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर जोडलेले आहेत सुनील टोके, जे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत, मुख्य नियंत्रण कक्ष मुंबईचे. सुनीलजी, ही चर्चा सुरू आहे. अर्थात प्रतिमा मलिन झालेली आहे काही प्रमाणात का होईना. एका बाजूला परमवीर सिंग यांनी केलेले आरोप, त्यावरून सगळी सुरू असलेली चौकशी, हे सगळं सुरू असताना कुठे बिर्याणीवरून सुरू झालेला वाद किंवा त्याच्यावरून होत असलेले आरोप प्रत्यारोप आणि वसुली चालते पोलीस दलामध्ये पुण्यामध्ये, अशा प्रकारचं वक्तव्य, हे सगळं बघता तुम्ही काय सांगाल? जैन सर नमस्कार आणि महाराष्ट्रातल्या तमाम बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. मी थोडं विश्लेषण यासाठी देऊ इच्छितोय आता की ऍक्च्युली थोडासा प्रॉब्लेम होता नेटवर्कचा, त्यामुळे मी ह्या चर्चेत उशिरा आलेलो आहे. माझ्या अगोदरचे जे कोणी मान्यवर आहेत, माझेच जैन सर यांनी अतिशय विस्तृत आणि योग्य असे जे काही पैलू जे सांगितलेत भ्रष्टाचाराचे, किंवा तो भ्रष्टाचार कोणाच्या मार्गाने आणि कोणत्या माध्यमातून होतो आणि याच्यावर अंकुश कोणी कोणी आणायचा आहे, हे सन्माननीय PK जैन सरांनी तर अगदी 100% व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. मी माझ्या बाबत सांगायचं म्हणलं तर मीही या पोलीस दलातली भ्रष्टाचाराची लढाई अनेक वर्ष लढतोय, 2017 पासून ते अगदी आजपर्यंत. आता पुण्याची बिर्याणी प्रकरण जे आहे यात तर नक्की सन्माननीय ज्या कोणी प्रियंका मॅडम आहेत त्या माझ्या वरिष्ठच आहेत, मी त्यांचा आदर करतोय. पोलीस दलात सगळेच पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी हे भ्रष्टाचारी नाहीत, नक्की, हे माझं पहिलं ठाम मत आहे. पण जे कोणी आहेत, जे कोणी भ्रष्टाचार करतायत त्यांना मात्र योग्य प्रकारे शिक्षा झालीच पाहिजे. आणि सध्या पोलीस दलाची वाताहत होण्यासाठी जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे
हे पोलीस खातं दिशाहीन, नेत्रहीन का झालंय, याला जबाबदार कोण असेल तर सगळ्यात पहिले राजकारणी. जोपर्यंत बेकायदेशीर आदेश राजकारणी देत नाहीत किंवा भ्रष्टाचारांना पाठीशी घालत नाहीत, तोपर्यंत हा भ्रष्टाचार असाच चालू राहणार आहे, ही मला 100% जाणीव आहे आणि खात्री आहे. मला या आपल्या माध्यमातून एक सांगायचं की ज्या महोदया आहेत त्यांनी सांगितलं की ही सीडी मॉर्फ केलेली आहे, परंतु त्यांनी हे नाही सांगितलं की ही जी साजूक तुपातली बिर्याणी आहे त्या संदर्भातला जो आवाज आहे आणि ज्या महोदयांनी हा आवाज रेकॉर्डिंग केलेला आहे, मग ते अधिकारी असतील माझे किंवा माझे कर्मचारी असतील, तर त्यांनी जो काही गैरप्रकार केलेला आहे तो ज्यांनी तो रेकॉर्ड केलेला आहे आणि जाणीवपूर्वक मीडियाकडे दिलेला आहे, तर मग ओळखीच्या माणसाशिवाय किंवा जवळच्या माणसाशिवाय हा प्रकार घडलेला नाही. पहिली गोष्ट प्रियंका मॅडम साहेबांना हे तर नक्कीच माहित आहे की तो माणूस कोण आहे आणि मीडियामध्ये काल त्यांनी उत्तर देताना सांगितलं की हे माझ्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे. हरकत नाही, षडयंत्रही असू शकेल, परंतु यामध्ये खरी वस्तुस्थिती हे आहे की प्रियंका मॅडमनी हेही जाहीर करावं की त्यांनी एका डीसीपींचं म्हणजे या सर्व प्रकरणात एक माननीय पोलीस उपायुक्त आहेत त्यांचे नाव जाहीर करावं. नक्की ते त्यांनी केलं नाही. नक्की कोणी त्यांना हे सगळं करायला लावलं किंवा ते वसुलीबाज कोण आहेत या सगळ्यांची नावं सुद्धा स्पष्टपणे त्यांनी समोर केली पाहिजेत आणि ती सुद्धा पुराव्यानिशी. आमचे सहकारी वैभव सोनवणे सुद्धा आपल्या सोबत आहेत. वैभव, तू जैन सरांशी, सुनीलजींशी बोलू शकतोस. वैभव, सुवर्णा, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याच्यावरती खरं तर सगळे पोलीस दलातले जे अधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांनी प्रकाश टाकायला हवा. एक तर बदलीच्या तोंडावरती ही क्लिप का बाहेर येते, दुसरी गोष्ट डीसीपी आणि 2 कर्मचारी ज्यांची नावं सांगितली जातात, मगाशी निलमताई म्हटलं की त्यांची नावं रेकॉर्डवर नाहीत, त्यांची नावं रेकॉर्डवरती आहेत. पालवे आणि साळुंके अशी त्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत आणि पूर्वाश्रमीच्या डीसीपी जे प्रियंका नारनवरे यांना सुचवायचं आहे त्या त्यांच्या आधी ज्या डीसीपी होत्या स्वप्ना गोरे यांच्या बाबतीमध्ये सुचवायचं सातत्यानं. आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या बदलीच्या तोंडावरती त्यांचा जो आरोप आहे मूळ तो हाच आरोप आहे. बदलीच्या तोंडावरती क्लिप जी बाहेर आली, जी 8 महिन्यांपूर्वीची जुनी क्लिप आहे ती आत्ताच का बाहेर आली असा त्यांचा प्रश्न आहे. एकीकडं त्यांच्यावरती जे लावण्यात आलेले आरोप आहेत फुकट बिर्याणी मागण्याचे, त्याची चौकशी व्हायला हवी आणि दुसरीकडं या सगळ्या बाबतीमध्ये जे वसुलीचे आरोप त्यांनी केलेले आहेत त्याचीही चौकशी व्हायला हवी. ज्या अधिकाऱ्यांची नावं त्यांनी घेतलीत त्या अधिकाऱ्यांचं टेन्युअर संपलेलं आहे, त्या पुन्हा पुण्यात येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जो खुलासा केलाय किंवा त्यांनी जो आरोप केलाय, ज्या स्वप्ना गोरे यांचं नाव त्यांनी सुचवलं किंवा इंडिकेट केलंय त्यांचा पुण्यातला टेन्युअर संपलेला आहे, कार्यकाळ संपलाय, त्यांची जिल्ह्याबाहेर किंवा आयुक्तालयाच्या बाहेर बदली निश्चित आहे नियमानुसार, त्या पुन्हा त्यांच्या जागेवरती येऊ शकत नाहीत. ही सगळी प्रक्रिया जी घडली आहे ही पोलिसांच्या अंतर्गत वादाची, राजकारणाची इष्टापत्ती असं म्हणावं लागेल किंवा त्यातून बाहेर आलेला हा सगळा प्रकार आहे. 2 अधिकाऱ्यांमध्ये वाद असतील, त्याची कारणं अनेक असतील, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यभरातल्या पोलीस दलाची पूर्ण बदनामी झाली आहे. अनेक अधिकारी खंत व्यक्त करतायत या अशा पद्धतीनं पुणे पोलीस दलाची किंवा सगळ्याच पोलीस दलांची बदनामी व्हायला नको. मात्र एक IPS दर्जाचा अधिकारी सबऑर्डिनेट अधिकाऱ्याबाबत काही आरोप करतो जे अत्यंत गंभीर आहेत, वसुलीसारखे आरोप आहेत, रॅकेट असल्याचं सांगितलं जाते. त्याबाबत या सगळ्याचे युनिट कमांडर जे आहेत पोलीस आयुक्त ते का बोलत नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे. मीडिया ट्रायल चालवणं हा भाग नाहीये, मात्र ज्यांची जबाबदारी आहे हे सगळं प्रोटेक्ट करणं किंवा या सगळ्या गोष्टींना आळा घालणं ते ती करत नाहीयेत का, हा या सगळ्यांना प्रश्न आहे. जे अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत, जैन सर निवृत्त, त्यांना हा प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटत नाही का की युनिट कमांडर्स जे आहेत त्यांचं हे फेल्युअर आहे. 2 अधिकारी एकमेकांवरती कुरघोडी करायचा प्रयत्न करतात, कुणी पडद्यामागून करतं, कुणी थेट समोर येऊन करतं. याचा आउटकम काय आहे किंवा खात्याची जी बदनामी होती ती तातडीनं थांबवण्यासाठी जे आयुक्त आहेत पुण्याचे त्यांनी काही भूमिका घेतली पाहिजे. यातली चौकशी कुठल्या टप्प्यावर आहे हे जाहीर केलं पाहिजे. इतकी बदनामी होत असताना 48 तासानंतर ते गप्प आहेत. बरोबर. वैभव, एवढी महत्वाची पार्श्वभूमी सांगून तो नेमका प्रश्न विचारलाय. जैन सर आणि सुनीलजी आपल्या दोघांशी बोलायचंय. जैन सर, मला तुमच्याकडनं उत्तर घ्यायचंय पण ब्रेकची वेळ झाली आहे, त्यामुळे एक छोटासा ब्रेक घेऊया. कार्यक्रमात पुन्हा भेटूया आणि या मुद्द्याविषयी बोलूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लसीकरण मोहिमेने वेग धरला. या मोहिमेचा अभ्यास देखील केला जातोय.
लसीची कार्यक्षमता आणि परिणामांचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे. ब्राझीलमध्ये कमी उत्पन्नाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारा हा पहिलाच अभ्यास आहे. हवाई इथल्या समुद्र किनाऱ्यावर चालत असताना पायात अडकलेली वस्तू काढण्यासाठी अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सुद्धा या ऑपरेशनच्या ठिकाणी मेरीलँडच्या बोथेस्डा इथल्या वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये उपस्थित होते. अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन टोकियोला जाण्याचा विचार करत होत्या, पण आता पायाला मोठी दुखापत झाल्याने त्यांना टोकियो ऑलिम्पिक पाहायला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. क्युबावर आलेल्या आर्थिक संकटामुळे नागरिक चिंतित आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांना रोजच्या खाण्याची भ्रांत आहे आणि त्यामुळे समुद्रमार्गे अमेरिकेत जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार मागील काही वर्षांच्या तुलनेत 2021च्या पहिल्या काही महिन्यात अशा स्थलांतरितांची संख्या 80% वाढली आहे. हवानाच्या पश्चिमेला 60 किलोमीटर अंतरावर ऑर्लँडो नोडर्से इथे 7 कुटुंब 2 महिन्यांपूर्वी समुद्रात गायब झाली आहेत, पण त्यांचे नातेवाईक अजूनही या सगळ्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत. अमेरिकेच्या कोस्ट गार्डच्या एका अहवालात म्हटलेलं आहे की चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत समुद्रातून घुसखोरी करणाऱ्या क्युबाच्या 595 नागरिकांना अडकवण्यात आले. इक्वाडोरने या आठवड्यात ब्रिटिश तुरुंगात असलेल्या विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांजे यांचं नागरिकत्व रद्द केलं आहे. इक्वाडोरच्या न्याय व्यवस्थेने औपचारिकपणे दक्षिण अमेरिकन देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाखल केलेल्या दाव्याच्या प्रतिसादात आपलं म्हणणं मांडणार असल्याचं म्हटलंय. जेव्हा संबंधित तथ्य, खोटी कागदपत्र आणि फसवणूक लपवून ठेवली जाते तेव्हा सगळं सरळ नाही हेच अधोरेखित होतं. इक्वेडोरचे मानवी गतिशीलता उपमंत्री कार्लोस अल्बर्टो यांनी असांजेच्या अर्जावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं आहे. भ्रष्टाचाराला तोंड देण्यास सरकारची स्पष्ट इच्छा नाही असा आरोप करत ग्वाटेमालामध्ये हजारो नागरिकांनी काल निषेध मोर्चा काढला. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी महामार्ग अडवले आणि त्याचबरोबर यावेळी आंदोलकांनी राष्ट्रव्यापी संपाची हाक दिली आहे. अटॉर्नी जनरल कॉन्सिलो पोरास यांनी 23 जुलै रोजी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते जुआन फ्रान्सिस्को सँडोवल यांना काढून टाकल्यापासून दबाव निर्माण होतोय असा आरोप केला होता. ग्वाटेमालातल्या या आंदोलनाला विद्यार्थी, सामान्य नागरिक अशा सगळ्यांचाच पाठिंबा मिळतोय. अमेरिकेतील अलास्कामध्ये रात्री 10:15 वाजता 8.2 तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवले. आतापर्यंतचा हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. भूपृष्ठभागापासून 29 मैल खोल भूकंपाचे धक्के बसले. रस्त्याचं नुकसान झालंय, पण सुदैवानं अजून तरी जीवितहानीचं वृत्त नाही. दक्षिण अमेरिकेतल्या सिनेमांसाठीचं सर्वात मोठं फिल्म कलेक्शन आगीत भस्मसात झालंय. ब्राझीलमधील साओ पावलो इथल्या सरकारच्या अखत्यारीत एका गोदामात सिनेमासाठीचे प्रोजेक्टर्स, सिनेमा संबंधित कागदपत्रांचं यात मोठं नुकसान झालं. आग आणखी पसरू नये यासाठी अग्निशमन दलाची 15 वाहनं आणि 50 जवान यासाठी तैनात होते. नेकोक्लीच्या किनारपट्टीच्या गावात एक नवीन मानवीय संकट ओढावेल अशी भीती कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हजारो प्रवासी, त्यापैकी हैतीतील बरेच लोक बुधवारी बोटीनं उत्तरेकडील प्रवासासाठी जमले होते, तर पनामाच्या सीमेच्या दक्षिणेकडील कापरगाना नावाच्या छोट्या गावातून बोटीनं जाण्यासाठी वर्धेतले वसुलीबाज या कार्यक्रमामध्ये स्वागत. पीके जैन सर आपल्याबरोबर आहेत, सुनील टोके आपल्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सुद्धा आहेत. वैभव यांनी या सेगमेंटला प्रश्न विचारलेला होता, ज्याचं उत्तर घेण्यासाठी मी जैन सरांकडे जाईन. पण जैन सर, सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमत हे स्पष्ट करतं की ही अजिबात मीडिया ट्रायल नाही आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी की अनेक पोलीस दलातले असे कर्मचारी किंवा अधिकारी ज्यांच्याविषयी आम्ही बोललेलो आहोत, ज्यांच्या कर्तव्य दक्षतेविषयी आम्ही बोललेलो आहोत, आणि आज आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना किंवा न्यूज 18 लोकमत म्हणून माध्यम म्हणून सुद्धा आम्हाला खात्री आहे की अशा अनेक पोलीस दलातल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे
कर्मचाऱ्यांमुळे आम्ही घरात शांतपणे झोपू शकतो किंवा बाहेर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने वृत्तांकन करू शकतो. जैन सर, वैभवने मात्र जो प्रश्न विचारलेला तोही महत्त्वाचा आहे. तुम्ही त्याविषयी काय सांगाल? थोडा सांगता का जरा काय प्रश्न आहे? हो, मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की बदल्यांच्या तोंडावर अशा प्रकारे क्लिप बाहेर का काढली गेली आणि महत्त्वाचे म्हणजे वरिष्ठ अधिकारी पुण्यामधले का याविषयी उत्तर देत नाहीत, बोलत नाही, जेव्हा स्पष्टपणे नावं घेऊन सांगितलं जातंय की काय नेमकं पुण्यामध्ये घडतंय. ती पहिली गोष्ट अशी आहे की ही क्लिप बाहेर कधी आली किंवा याबद्दल पोलीस आयुक्तांकडे कधी तक्रार करण्यात आली होती का? म्हणजे ही गोष्ट त्याच्या लक्षात सुद्धा 2 दिवसापूर्वी आली की 2 महिन्यापूर्वी आली की 8 महिन्यापूर्वी आली, ही पहिली गोष्ट आहे. ही गोष्ट नक्की झाल्याशिवाय मग आपल्याला सांगता येणार नाही की पोलीस आयुक्तांनी का उत्तर दिले नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की अशा वेळी बऱ्याच वेळी असं झालेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीतरी विधान केले आणि त्याचा उलटा अर्थ घेतला गेला. म्हणून चौकशी करून जे काही तथ्य समोर येतील 2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये, त्याच्यानंतर ते माध्यमाकडे येतील असं मला तरी वाटते. पण याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहे. एक तर जरी नारनवरे मॅडमना अशा वाटत होता की या ठिकाणी एक्स्टॉर्शन रॅकेट चालू आहे, तर त्यांनी या गोष्टीची रिपोर्ट पोलीस आयुक्ताकडे पाठवली पाहिजे होती. त्याचे कार्यालयामध्ये किंवा ज्या लोकांवरती त्यांना संशय आहे, कारण की ज्या माणसाशी ते संभाषण करतात की मला बिर्याणी आणून द्या वगैरे, तर तो त्याच्या भरोशाचा माणूस असला पाहिजे आणि तो भरोशाचा माणूस त्याच्या पूर्वीच्या डीसीपी कडे सुद्धा भरोशाचा माणूस असावा. तर त्या माणसाशी जरी त्यांनी संभाषण केलं आणि तो त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यरत असेल किंवा त्यांना डायरेक्ट ते सांगू शकतात, तर त्या माणसाच्या विरुद्ध त्यांनी मागच्या 8 महिन्यामध्ये काय कारवाई केली? आता म्हणजे हे सर्व पब्लिक मीडियामध्ये आल्यानंतर ते सांगतात की अशा रॅकेट चालू आहे आणि त्याच्या विरुद्ध ते कारवाई करत होते म्हणून हा असा प्रकार घडला, हे काही ग्राह्यासारखं वाटत नाही. म्हणून पहिली आवश्यक हे आहे की याच्यामध्ये सत्य काढण्यात यावं की सत्य काय आहे, की त्यांनी मागणी केली होती का, हे कर्मचारी कोण होते. त्याच्यानंतर बाकीचा जो त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते स्पेसिफिक आरोप केल्याशिवाय की कुठून काय चालू होतं, त्यांच्या लक्षात कशा आला, त्यांनी काही चौकशी केली होती का किंवा काही चौकशी ऑर्डर केली होती का, त्याबद्दलचे ते तथ्य समोर येतील. म्हणजे आता 2 भाग झाले याचे. पहिला आहे हा बिर्याणी प्रकरण आणि दुसरं आहे भ्रष्टाचाराचं प्रकरण. आणि हे 2 प्रकरण वेगवेगळे ठेवून त्याची चौकशी करून त्याच्यावरती निकष काढून कारवाई झाली पाहिजे, असं माझं मत आहे. नक्की. आणि जे सुनीलनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते राजकारणापासून सुरू होतात. मुंबईच्या केसमध्ये आपण बघितलं की पोलीस आयुक्तांवरती काही आरोप करण्यात आले, त्याच्यानंतर लगेच त्यांनी गृहमंत्र्यांवरती आरोप केले, गृहमंत्र्यांना ती गद्दी सोडावी लागली आणि आता त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते बरीचशी पुढे कारवाई चालू आहे, ते आपल्या सर्वांसमोर आहे. मग याचा अर्थ हे झाला की कुठेतरी पाणी मुरतोय आणि त्याच्यामुळे खात्याचा नाव खराब होतोय, याच्याबद्दल सुद्धा दुमत नाही. मला असं वाटते की कुठेतरी सिनियर लिडरशिपनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन असे प्रकार थांबवावे, कडक कारवाई करावी, ही एक काळाची गरज आहे. परमवीर सिंग यांनी जे केलेले आरोप आहेत त्याच्याविषयी मला सविस्तर जैन सर तुमच्याशी बोलायचं याच कार्यक्रमामध्ये. मात्र सुनील टोके, आत्ता जो विषय आत्ता आपण बोलतो आहोत त्यामध्ये जसं जैन सर म्हणाले की या सगळ्या बिर्याणी प्रकरणाची तर चौकशी व्हायलाच हवी की नेमकं कुणाला बिर्याणी पाठवायची होती, ती अशी बिर्याणी फुकट पाठवली जाते का, इतक्या पातळीवर जाऊन भ्रष्टाचार होतो का. पण त्याच वेळेला जे नारनवरे मॅडमनी आरोप केलेले आहेत आणि ज्यांच्यावर केलेले आहेत त्या सगळ्यांची सुद्धा चौकशी व्हायला हवी, याविषयी मात्र वरिष्ठ बोलत नाहीत. सुनील, 100% आता जे मत व्यक्त केलं सन्माननीय जैन सरांनी, या मताशी मी 100% सहमत आहे. कारण नारनवरे मॅडमची ज्यावेळी बिर्याणी सीडी बाहेर आली त्यावेळी नारनवरे मॅडम ज्या आहेत महोदया, त्यांना आता आठवलं की मी भ्रष्टाचारांच्या विरुद्ध पाऊल उचलते किंवा उचललं होतं यापूर्वी, म्हणून हा सगळा स्टँड किंवा षडयंत्र माझं रेकॉर्डिंग बाहेर काढण्यात आलं. जर मॅडम असं म्हणतात की 8 महिन्यापूर्वीची ही सीडी आहे किंवा माझं रेकॉर्डिंग आहे, तर नारनवरे मॅडम हे का म्हणतात की ती सीडी मॉर्फ केलेली आहे किंवा त्यातला आवाज माझा नाही आहे, हे का ते मान्य करतायत. पण दुसरी गोष्ट ते म्हणतात की 12 ते 15 वर्ष माझ्या कार्यालयात जे कोणी कर्मचारी आहेत, 2 कर्मचारी, ते 12, 13, 15 वर्षापासून तिथे आहेत. मी त्यांना बदली करायच्या प्रयत्नात असताना करत होते. मग जर तुम्ही त्यांची बदली करत असाल तर त्यांचा इन ऍडव्हान्स अहवाल पाठवलाय का वरिष्ठांना लेखी? तसे तुम्ही त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा केले आहेत का? ठाणे दैनंदिनी म्हणा किंवा इतर काही जबान्या किंवा त्यांच्या विरुद्धचे तक्रार अर्ज भ्रष्टाचाराचे
असे काही तुमच्याकडे ज्यावेळी आले असतील असे गुप्त अहवाल तुम्ही तुमच्या माननीय वरिष्ठांना सादर केले होते का 8 महिन्यापूर्वी? ते न करता तुम्ही तुमची सीडी क्लिप बाहेर आल्यानंतर तुम्ही तुमच्या भ्रष्टाचाराचं समर्थन करण्यासाठी जर सगळं मीडियावर थोपवत असाल किंवा कर्मचाऱ्यांना थोपवत असाल तर हे चुकीचं आहे. आणि एक IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना फक्त प्रशासकीय काम आहे, त्यांनी भ्रष्टाचारावर अंकुश आणलाच पाहिजे. त्यांचं हे पूर्ण कर्तव्य आहे आणि पूर्ण वेळ त्यांचं हे आहे की जनतेचं रक्षा करणे. ते हेही म्हणतायत त्या क्लिप मध्ये की आपण आपल्या हद्दीतच पे करायचंय. मग त्या कशा म्हणतात की ही सीडी मॉर्फ झाली आहे? कसं काय? नक्की दुर्दैव आहे. नक्की अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात. PK जैन सर, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आपल्या सोबत आहेत, आणि सुनील टोके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई, या दोघांशी संवाद साधतोय. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सुद्धा पुण्यातून आपल्या सोबत आहेत. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नेकलोलीच्या संचालकांचं म्हणणं आहे की प्रवेश करणाऱ्या लोकांची संख्या उपलब्ध वाहतुकीपेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना हे व्यवस्थापित करणं मुश्किल आहे. इस्रायलमध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देणार असल्याचं पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी म्हटलंय. इस्रायलमध्ये या वर्षाच्या सुरुवातीस जगातील सर्वात यशस्वी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आणि नफ्ताली बेनेट यांनी केलेल्या घोषणेमुळे आपल्या देशातील नागरिकांना पाश्चात्य लसीचा 3रा डोस देणारा इस्रायल हा पहिला देश ठरला. पोर्तुगलमध्ये कोरोना निर्बंध लसीच्या संदर्भात काही निर्बंध जे ते शिथिल केले जाणार आहे. 70% नागरिकांचं येत्या 6 आठवड्यात लसीकरण पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर पंतप्रधानांनी ही घोषणा केली. ऑक्टोबरपर्यंत 85% लसीकरण पूर्ण होईल आणि त्यामुळे आपण एक पाऊल पुढे टाकत असल्याचं पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी म्हटलंय. येणाऱ्या 3 महिन्यात टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल केले जातील असं देखील त्यांनी म्हटलं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी कोट्यवधी फेडरल कामगारांसाठी नवीन साथीच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. सगळ्या फेडरल कामगारांचं लसीकरण झालं आहे की नाही, शिवाय ते होण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करण्याबद्दल त्यांनी सूचना दिल्यात. काही सक्तीची नवीन मार्गदर्शक तत्वही जो बिडेन यांनी जाहीर केली आहेत. फेडरल वेतन श्रेणी घेणाऱ्या 4 दशलक्ष कामगारांचं लसीकरण वेगाने करण्याविषयी पावलं उचलण्यात आली. अमेरिकेतील अर्कान्सासच्या रिपब्लिकन गव्हर्नरने कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा मास्क सक्तीबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. गव्हर्नर आसा हचिसन्स यांनी पुढील आठवड्यात अधिवेशन त्यांनी बोलवण्याचं ठरवलं आणि या अधिवेशनात राज्य कायद्यात सुधारणा करून पुन्हा एकदा स्थानिक सरकारी संस्थांमध्ये फेस मास्क सक्तीचा असेल. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात येतो आहे. त्याबाबत बर्डार्ड काउंटी स्कूलच्या बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाली आणि या बैठकीत पालक आणि सदस्यांमध्ये वाद झाला. एकीकडे फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसॅटिस आता लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करतात, परंतु तरीही मास्कच्या आदेशाला विरोध केला जातोय. CDCच्या म्हणण्यानुसार रविवारपर्यंत 69% अमेरिकन प्रौढांना 1 लसीचा डोस मिळाला होता आणि आता 60% पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं होतं. कोविडचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी रिओ द जानेरिओच्या मारे परिसरात लसीकरण मोहिमेने वेग धरला. या मोहिमेचा अभ्यास देखील केला जातोय. लसीची कार्यक्षमता आणि परिणामांचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे. ब्राझीलमध्ये कमी उत्पन्नाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारा हा पहिलाच अभ्यास आहे. हवाईतल्या समुद्र किनाऱ्यावर चालत असताना पायात अडकलेली वस्तू काढण्यासाठी अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सुद्धा या ऑपरेशनच्या ठिकाणी मेरीलँडच्या बोथेस्डा इथल्या वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये उपस्थित होते. अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन टोकियोला जाण्याचा विचार करत होत्या, पण आता पायाला मोठी दुखापत झाल्याने त्यांना टोकियो ऑलिम्पिक पाहायला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही.
क्युबावर आलेल्या आर्थिक संकटामुळे नागरिक चिंतित आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांना रोजच्या खाण्याची भ्रांत आहे आणि वर्धेतले वसुलीबाज या कार्यक्रमामध्ये पुन्हा स्वागत. पुण्यातल्या बिर्याणी प्रकरणाविषयी जरी आपण बोलत असलो तरी सुद्धा सचिन वाझे प्रकरण, परमवीर सिंग यांनी केलेले आरोप, देशमुखांना द्यावा लागलेला राजीनामा, या सगळ्याने महाराष्ट्र अक्षरशः ढवळून निघाला. आणि असं असतानाच नारनवरे यांनी केलेले आरोप, ह्या सगळ्या विषयी आपण बोलतोय. पीके जैन माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आपल्यासोबत आहेत. जैन सर, मग मुद्दा हाच आहे की सचिन वाझे प्रकरण असो, परमवीर सिंग यांनी केलेले आरोप असो, याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? आणि ही सगळी प्रकरणं अशा प्रकारे वसुली जर चालत असेल तर ती थांबावी, यासाठी काय होणं गरजेचं आहे? या वसुलीबाजांना नेमका वरदहस्त कोणाचा आहे हे सुद्धा समोर यायला हवं असं वाटतं का जैन सर? तुम्ही जे प्रश्न मांडले ते फार मोठा फार व्यापक प्रश्न आहे. मी आता 2-3 गोष्टी सांगतो. सचिन वाझेला 16 वर्षानंतर सेवेत घेण्यात आला, तर कोणाच्या आदेशाने घेण्यात आला? ही गोष्ट मी नेहमी म्हणत आलो आहे की ही गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची लेवलवरची गोष्ट नाहीये. याच्यामध्ये कुठेतरी कोणीतरी मंत्र्याच्या किंवा वरिष्ठ जे शासकीय डिस्पेन्सेशन मध्ये पॉलिटिकल मास्टर शिवाय हे काम होऊ शकत नाही, पहिली गोष्ट. नंबर 2, सचिन वाझेला सेवेमध्ये आणल्यानंतर सर्व महत्वाचे तपास त्यांच्याकडे देण्यात आले. म्हणजे एकूण एक तपास आपण बघितला. हा जो अँटिला केस झाला त्या केसची तपास सुद्धा त्याला आधीच माहिती होता की ही तपास माझ्याकडे येणार आहे. म्हणून गाडी प्लांट करण्यापासून तर स्पॉटवर सर्वापेक्षा आधी पोहोचणारा माणूस तोच होता. आणि त्याच्यानंतर तपास त्यांच्याकडे राहिला, त्याच्याकडून तपास काढायला कोणी तयार नाही. तर हे सर्व जे आहे ते पॉलिटिकल विल शिवाय होत नाही असं माझं म्हणणं होता. तर याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीर सिंग इत्यादी जरी गुंतले असतील, हे आता चौकशीच्या आणि तपासाचा भाग आहे, तरी त्याच्यामध्ये ही सुई नेमकी गृहमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, ज्याच्याकडे परमवीर सिंगांनी तक्रार केली होती की गृहमंत्र्यांनी टार्गेट दिलेले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाते. आणि मला असं वाटते ती म्हणजे पक्षाचा प्रश्न असू द्या किंवा सरकारचा पक्ष असू द्या, या दोघांकडे संशयाने पाहण्याची आवश्यकता त्याच्यामध्ये भासेल. आणि जरी भ्रष्टाचार त्या टप्प्यावरून सुरू होत असेल आणि खाली पर्क्युलेट होत असेल, तर मग कोण कोणाला वाचवणार? जनतेची ऐकणार कोण? माझा हा प्रश्न आहे. म्हणजे आता हे म्हणजे त्याच्यानंतर त्या प्रश्नाला राज्य शासनाने एक प्रेस्टिजचा इश्यू करून टाकला. NIA कडे तपास द्यायची नाही, त्यांना मदत करायची नाही. म्हणजे अशा प्रकारचे बरेचसे प्रकार याच्यामध्ये घडले. मला असं वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी पोलीस खात्याला काहीतरी स्वायत्ता द्यावी, त्यांनी कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे काम करावा, ही त्यांना एक संधी दिली पाहिजे, जी आता मिळत नाही. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बढत्यामध्ये जे काही भ्रष्टाचार चालतो किंवा जे काही वशिलेबाजी चालते, त्याला कुठेतरी विराम द्यायला हवा आहे. आणि त्याशिवाय हे काही कारभार थांबत नाही. जो माणूस पैसे इन्व्हेस्ट करून कुठेतरी जागामध्ये पोस्टिंग घेणार, तो आधी जाऊन त्याची इन्व्हेस्टमेंट करणार, नंतर कमाई करणार, दुसऱ्या बाहेरच्या लोकांना देणार. म्हणजे याच्यामध्ये हा एक फार मोठा एक म्हणजे तुम्ही म्हणा की फार मोठा एक चक्रव्यूह आहे. त्याच्यामध्ये जो कोणी अडकला याच्यामध्ये तो बाहेर निघत नाही. तर याला करणार कोण? म्हणजे सुरुवात तरी कुठेतरी जोपर्यंत पॉलिटिकल बिल पासून सुरुवात होत नाही तोपर्यंत त्याचा काही होणार नाही. सुप्रीम कोर्टाने प्रकाश सिंगच्या केसमध्ये बरेचसे निर्देश दिले राज्य सरकारांना. मॉडेल पोलीस ऍक्ट तयार करायला लावला, त्याला जवळजवळ 10 वर्ष लागले. त्याच्यानंतर काही एस्टॅब्लिशमेंट बोर्ड एस्टॅब्लिश करायचे होते, त्याला काही वर्ष लागले. त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट अथॉरिटी, त्याला काही वर्ष लागले. आजही महाराष्ट्रामध्ये राज्य तक्रार पोलीस प्राधिकरण आहे, त्याच्यामध्ये सदस्यांची नेमणूक नाही, विभागीय तक्रार प्रकरण सुरू झाले नाही, झाले तर बंद पडले. म्हणजे कुठेतरी शासकीय आणि पॉलिटिकल बिलचा कंप्लीट अभाव आहे असं मला वाटतं. नक्की जैन सर, फार महत्वाचं विधान आपण केलेलं आहे की हे चक्रव्यूह आहे आणि चक्रव्यूह जर भेदायचं असेल तर वसुलीबाज कोण असा प्रश्न न विचारता नक्की राजकीय इच्छाशक्ती आहे का हे चक्रव्यूह भेदण्याची, आणि त्या अनुषंगाने ठोस प्रयत्न होणार आहेत का, हा मुद्दा आहे. धन्यवाद जैन सर, तुम्ही सविस्तर आणि स्पष्टपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडलीत, आपलं म्हणणं मांडलं. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. जाताना मात्र आवर्जून हे सांगतो, पोलिसांसंदर्भात किंवा जे प्रकरण बिर्याणीचं समोर आलेले त्या संदर्भात फक्त ही चर्चा नव्हती, हे मीडिया ट्रायल मुळीच नव्हतं. हा विषय होता
की ज्यांच्यावर विश्वासानं आम्ही उभे राहतो, जगतो, ते बाहेर उभे आहेत म्हणून आज आम्ही घरी शांतपणे झोपतो, त्यांच्याविषयी जेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात किंवा त्यांच्याकडून जेव्हा आरोप होतात तेव्हा मात्र चर्चा व्हायलाच हवी. इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोक. घेण्यात येतो आहे. त्याबाबत बर्डार्ड काउंटी स्कूलच्या बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाली आणि या बैठकीत पालक आणि सदस्यांमध्ये वाद झाला. एकीकडे फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसॅन्टिस आता लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करतात, परंतु तरीही मास्कच्या आदेशाला विरोध केला जातोय. CDCच्या म्हणण्यानुसार रविवारपर्यंत 69% अमेरिकन प्रौढांना एक लसीचा डोस मिळाला होता आणि आता 60% पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं होतं. कोविडचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी रिओ द जानेरिओच्या मारे परिसरात लसीकरण मोहिमेने वेग धरला. या मोहिमेचा अभ्यास देखील केला जातोय. लसीची कार्यक्षमता आणि परिणामांचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे. ब्राझीलमध्ये कमी उत्पन्नाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारा हा पहिलाच अभ्यास आहे. हवाई इथल्या समुद्र किनाऱ्यावर चालत असताना पायात अडकलेली वस्तू काढण्यासाठी अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सुद्धा या ऑपरेशनच्या ठिकाणी मेरीलँडच्या बोथेस्डा इथल्या वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये उपस्थित होते. अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन टोकियोला जाण्याचा विचार करत होत्या, पण आता पायाला मोठी दुखापत झाल्याने त्यांना टोकियो ऑलिम्पिक पाहायला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. क्युबावर आलेल्या आर्थिक संकटामुळे नागरिक चिंतित आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांना रोजच्या खाण्याची भ्रांत आहे आणि त्यामुळे समुद्रमार्गे अमेरिकेत जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार मागील काही वर्षांच्या तुलनेत 2021च्या पहिल्या काही महिन्यात अशा स्थलांतरितांची संख्या 80% वाढली आहे. हवानाच्या पश्चिमेला 60 किलोमीटर अंतरावर ऑर्लँडो नोडर्से इथे 7 कुटुंब 2 महिन्यांपूर्वी समुद्रात गायब झाली आहेत, पण त्यांचे नातेवाईक अजूनही या सगळ्यांच्या येण्याची वाट पाहतात. अमेरिकेच्या कोस्ट गार्डच्या एका अहवालात म्हटलेलं आहे की चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत समुद्रातून घुसखोरी करणाऱ्या क्युबाच्या 595 नागरिकांना अडकवण्यात आले. इक्वाडोरने या आठवड्यात ब्रिटिश तुरुंगात असलेल्या विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांजे यांचं नागरिकत्व रद्द केलं आहे. इक्वाडोरच्या न्याय व्यवस्थेने औपचारिकपणे दक्षिण अमेरिकन देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाखल केलेल्या दाव्याच्या प्रतिसादात आपलं म्हणणं मांडणार असल्याचं म्हटलंय. जेव्हा संबंधित तथ्य, खोटी कागदपत्र आणि फसवणूक लपवून ठेवली जाते तेव्हा सगळं सरळ नाही हेच अधोरेखित होतं. इक्वेडोरचे मानवी गतिशीलता उपमंत्री कार्लोस अल्बर्टो यांनी असांजेच्या अर्जावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं आहे. भ्रष्टाचाराला तोंड देण्यास सरकारची स्पष्ट इच्छा नाही असा आरोप करत ग्वाटेमालामध्ये हजारो नागरिकांनी काल निषेध मोर्चा काढला. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी महामार्ग अडवले आणि त्याचबरोबर यावेळी आंदोलकांनी राष्ट्रव्यापी संपाची हाक दिली आहे. अटॉर्नी जनरल कॉन्सिलो पोरास यांनी 23 जुलै रोजी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते जुआन फ्रान्सिस्को सँडोवल यांना काढून टाकल्यापासून दबाव निर्माण होतोय असा आरोप केला होता. ग्वाटेमालातल्या या आंदोलनाला विद्यार्थी, सामान्य नागरिक अशा सगळ्यांचाच पाठिंबा मिळतोय. अमेरिकेतील अलास्कामध्ये रात्री 10:15 वाजता 8.2 तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवले. आतापर्यंतचा हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. भूपृष्ठभागापासून 29 मैल खोल भूकंपाचे धक्के बसले. रस्त्याचं नुकसान झालंय, पण सुदैवानं हेडलाइन्स प्रायोजक कॉटन किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा. राणेंना शिवसैनिक म्हणूनच ओळखतात. शिवसैनिकात माज असायलाच हवा, राऊतांचं नगरमध्ये वक्तव्य.
नागपूरच्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा ऑनलाईन सहभाग. नितीन गडकरींच्या कार्याचं केलं